आज या ठिकाणी आपण कराड नगर परिषदेच्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेत आहोत। कराड नगर परिषद ही यशवंतराव चव्हाण साहेब असतील, प्रेमलताई काके असतील, ऋतुराज चव्हाण असतील, पी.डी. पाटील साहेब असतील, या सर्व लोकांनी ह्या शहराचं नाव संपूर्ण देशात गाजवलेलं आहे। आणि आज मी तिला या ठिकाणी आपण जर पाहिलं की आत्ता जी 2025ला जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये जनतेने ज्यांना कौल दिला ते निवडून आलेले सत्ताधारी असतील आणि विरोधकही असतील, या दोघांच्याकडूनही ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत की शहराचा विकास व्हावा, शहरात शांतता नांदावी, शहरात आरोग्यासाठी काही उपक्रम, जे काय आपले जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आहे त्यातील काही सुविधा असतील, या सर्व अपेक्षा या लोकांच्याकडून आज कराडच्या जनतेच्या आहेत। परंतु या गेल्या 1-2 महिन्यापासून आम्ही बघतोय नागरिकांच्या विकासाच्या बाबतीत, नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत काही चर्चा होत नाही। फक्त ह्यांची एकमेकांची वादावादी, भांडण हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे। आणि हे होत असताना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढवलेली होती। आम्हाला जनतेनं कौल दिला नाही तरीही आमचं कर्तव्य आहे या शहराच्या विकासासाठी आपण आपलं योगदान देणं, किंवा जो काही विकास होतोय त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे। कराडची जनता आपला घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, कर योग्यरित्या भरत आहे। मग या लोकांना आपण सुखसुविधा का देत नाही, का देऊ शकत नाही? तर या बाबतीत सुद्धा आम्ही थोडासा विचार करून आम्ही या नगरपालिकेतल्या कामावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं। तर एकंदरीत असं आम्हाला निदर्शनास आलं, निवडणुकीच्या अगोदर 2021 पासून आपल्या नगरपालिकेत प्रशासक बसलेलं होतं। प्रशासन काळात कुणी नगरसेवक नव्हते, कोण नव्हते। तर या शासकीय अधिकाऱ्यांनी कोण विचारणारच नसल्यामुळं इतका भ्रष्टाचार केलाय की त्याला मर्यादा राहिलेली नाही। मग तुम्ही जर पाहिलं तर आता भाजपवाल्यांनी सुद्धा ते विषय घेतला 12 डबरीतल्या गार्डनचा, परंतु तो विषय माझा सर्वप्रथम आहे। सर्वात पहिल्यांदा मी पत्र दिलेलं आहे की माझ्याकडे पूर्ण त्याची माहिती आहे। मग बिलापासून सगळं, टेंडर कसं निघालं, काय निघालं, त्या ह्याच्यात जवळजवळ 1,08,00,000चा भ्रष्टाचार झालेला आहे। जर तुम्ही पाहिलं, त्या जागेवर जर जाऊन पाहिलं, मी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन त्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मी तिथे व्हिजिट केली। मी त्यांना सांगितलं की मला दाखवा की हे तुमचं कुठं आहे, गार्डन कुठं आहे। मग त्या ह्याच्यात 2 गोष्टी निदर्शनास आल्या। एक गोष्ट अशी की CSR फंडातून एक गार्डन झालेलं आहे, म्हणजे झाडं लावली गेलेली आहे। आणि दुसरं, माझी वसुंधरा या योजनेत जे फंड आले होते त्याच्यातून दुसरे गार्डन केलं असं त्यांनी त्याच्यात दाखवलं आणि त्याची बिलं काढलेली आहेत। मग ते गार्डन तर आता उपलब्ध नाही, ठीक आहे, त्या विषयात मी पूर्णपणे गेलो,
त्या ह्याच्यात जे बिलिंग झालंय त्या बिलिंगमध्ये पहिला कचरा डेपो हलवला, त्यानंतर तिथं हार्ड रॉक टाकला, त्याच्यानंतर मुरुम टाकलं आणि त्याच्यानंतर लाल माती टाकली. हे करत असताना म्हणजे गार्डन करायचं होतं तर झाडाला काही 1 कोटी रुपये जात नाहीत. 1 कोटी झाडं किती होतील त्याला मर्यादा नाही. म्हणून ह्याने हा जो गेम खेळला, खाली हार्ड रॉक, मुरुम आणि लाल माती, समजा त्यांनी झाडं काय लावली असतील तर ते झाडं ठीक आहे उन्हानं जळली, पाणी दिलं नाहीत किंवा त्या कचऱ्याच्या हिटमध्ये जळून गेली असं आपण समजू. खालचा दगड कुठं जाणार नाही, मुरुम कुठं जाणार नाही, लाल माती कुठं जाणार नाही. तिथं जर गेला तर तुम्हाला काही बघायला मिळणार नाही. त्याचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत. त्या प्रशासन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मी ज्यावेळी गेलो त्यावेळी आम्ही व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे त्या गोष्टीचं. तर त्याच्यात हे कुठं काही दिसत नाही. मग गार्डन गेलं कुठं? त्यावेळी मला थोडस त्या मकरंद अनासपुरेंचं एक पिक्चर मध्ये काहीतरी होतं ना, विहीर गेली चोरीला, तसं हे गार्डनच गेले चोरीला. त्यानंतर दुसरा एक विषय असा होता की माझी वसुंधराच्या ह्याच्यातूनच सोलर 3 ठिकाणी बसवण्याचं टेंडर झालं होतं. टेंडर कुणी काढलं? एक तर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटनं काढायला पाहिजे होतं. इलेक्ट्रिक डिपार्टमेंटनं ते टेंडर काढलं नाही. आरोग्य विभागातला जो अधिकारी होता काकडे, त्यांनी तो टेंडर प्रसिद्ध केलं. आज आपल्या सर्वांना सहजपणे कळतं की एक 10 किलोवॅटचं सोलर बसवायचं तर किती पैसे जातात, 40 किलोवॅटचं बसवायचं तर किती जातात, 80 किलोला किती जातात. तर एक उदाहरण म्हणून मी सांगतो, XYZ एका संस्थेनं 40 किलोवॅटचा सोलरचं टेंडर काढलं होतं, पेपरला आलं होतं. ते टेंडर पुढच्या माणसानं 15 लाखात घेतलं. मग त्याला परवडल्याशिवाय त्यानं घेतलेलं नाही. मग उदाहरणार्थ आमचं टाउन हॉलचं 80 किलोवॅटचं टेंडर आहे, म्हणजे काढलंय ते कितीला निघायला पाहिजे होतं? तर ते साहजिक आहे, तुम्ही आम्ही सरळ सांगू की 16-32 लाखाला निघायला पाहिजे होतं. परंतु ते टेंडर निघालं 58 लाख रुपयाला, 57-58 लाखाच्या आसपास ते टेंडर निघालं. त्यानंतर ही मी चौकशी करत असताना काय म्हणजे MSCBचे जे संस्था आहे मेडा, त्या संस्थेकडे थोडी चौकशी केल्यानंतर मी त्यांना विचारलं की असं असं आहे. तर म्हणलं ह्याला किती पैसे जातील? तर ते म्हणले तुम्ही सांगा. तर मी म्हटलं 16-32. तर ते म्हणले नाही 27 लाखापर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे आपण सरासरी 30 लाखापर्यंत. पण जर ते टेंडर जर इतक्या लांबत असेल तर यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार ह्या प्रशासन काळात झाला का? तर 100% झालेला आहे. माझी पहिली मागणी या सत्ताधारी आणि विरोधी पार्टी या दोघांच्याकडे ही राहील की आपण बहुमताने मीटिंगमध्ये असा ठराव करा की या लोकांची ईडी मार्फत, ह्या कामाची ईडी मार्फत चौकशी व्हावी. दूध का दूध, पाणी का पाणी, म्हणजे यात काय नगरसेवकांचा तर काय आता रोल नाही. दुसरा विषय